का करतोय शेतकरी आत्महत्या? काय आहेत शेतकऱ्याच्या आर्थिक परिस्थिती कमजोर होण्याची कारणे? कशामुळे शेतकऱ्याच्या आर्थिक विषमतेमध्ये वाढ झालेली आहे? त्याचबरोबर काय सांगतो पीपल रिसर्च ऑन इंडियाज कंझ्युमर इकॉनॉमी रिपोर्ट? हे सर्व आपण पाहणार आहोत शेतकऱ्याच्या कर्जबाजारीचे परिणाम या भागामध्ये. यापूर्वी आपण शेतकऱ्याच्या कर्जबाजारीपणाचे जे कारणं आहेत ते पाहिलेली आहेत. आज आपण सुरू करूया शेतकऱ्याच्या कर्जबाजारीपणाचे परिणाम. त्यातला पहिला परिणाम आहे तो म्हणजे शेतकऱ्याची आत्महत्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा कर्जबाजारीपणाचा सर्वात भीषण आणि वेदनादायक परिणाम आहे. भारतात दरवर्षी हजारो शेतकरी आत्महत्या करतात आणि ही समस्या विशेषतः महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटका, तेलंगणा या राज्यात अत्यंत गंभीर स्वरूपात आपल्याला दिसून येते. सन 2023च्या आकडेवारी पाहता ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे हे स्पष्ट होते. महाराष्ट्र राज्यात जानेवारी 2023 ते मार्च 2024 या 15 महिन्याच्या कालावधीत सुमारे 3,500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे, जी अत्यंत धक्कादायक आहे. यामध्ये अमरावती विभागात आत्महत्येचे प्रमाण हे सर्वाधिक असून जानेवारी ते जून 2024 या 6 महिन्यातच 1,267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्याचबरोबर मराठवाडा विभागातील स्थिती तितकीच गंभीर आहे. 2023 मध्ये या विभागातील 8 जिल्ह्यांमध्ये 1,088 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती उपलब्ध आहे. आणि या आकडेवारीतून स्पष्ट होते की शेतकऱ्याच्या आत्महत्याचे प्रमाण कमी होत नाही, उलट ते वाढतच चाललेले आहे. या आत्महत्या मागे मुख्य कारण म्हणजे कर्जाचा वाढता बोजा, तसेच शेतकरी उत्पादनासाठी घेतलेले कर्ज वेळेत फेडू शकत नाहीत. त्याचबरोबर हवामानातील अनिश्चितता, पिकाचे होणारे नुकसान, बाजारभावातील अस्थिरता आणि कुटुंबाचा आर्थिक भार यामुळे शेतकऱ्याची परिस्थिती ही अधिकच बिकट होत आहे. त्याचबरोबर सावकाराकडून घेतलेल्या कर्जावरती जास्त व्याजदर आणि चक्रवाढ व्याजामुळे कर्जाचा भार प्रचंड वाढतो आणि या आर्थिक आणि मानसिक तणावामुळे शेतकऱ्यासमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. दुसरा परिणाम आहे तो म्हणजे ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती कमजोर होणे व आर्थिक विषमतेत वाढ. ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती कमजोर होणे हे शेतकऱ्याच्या कर्जबाजारीपणाचा एक गंभीर परिणाम आहे. जेव्हा शेतकरी कर्जाच्या जाळ्यात अडकतात आणि शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही, तेव्हा संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेत त्याचा विपरीत परिणाम हा होत असतो. तसेच शेतीवरती अवलंबून असलेले इतर व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये पण काय ते मंदी येते. उदाहरणार्थ मजूर, छोटे दुकानदार व स्थानिक व्यावसायिक, त्याचबरोबर वाहतूकदार, खत बियाणे विक्रेते यांचे उत्पन्न त्यामुळे घटते आणि परिणामी ग्रामीण आर्थिक व्यवहार कमी होतात आणि अर्थव्यवस्थेची वाढ खुंटते. कर्जबाजारीपणामुळे ग्रामीण भागात आर्थिक विषमता वाढते. मोठे शेतकरी किंवा भांडवलदार काही प्रमाणात संकटातून बाहेर पडतात, परंतु छोटे आणि अल्पभूधारक शेतकरी हे अधिक अडचणीत येतात. यामुळे ग्रामीण समाजात श्रीमंत आणि गरीब अशी दरी वाढत जाते. या आर्थिक विषमतेबाबत पीपल रिसर्च ऑन इंडियाज कंझ्युमर इकॉनॉमी हा अहवाल काय सांगतो आपण त्याविषयी बोलूया. या अहवालानुसार भारतात आर्थिक विषमता ही वाढत आहे. 1955 मध्ये गिनी गुणांक हा 0.371 इतका होता. तो वाढून 2023 मध्ये गिनी गुणांक हा 0.410 एवढा झालाय. याच्यावर आपल्याला लक्षात येते की गिनी गुणांक हा वाढलाय म्हणजे आर्थिक विषमता वाढल्याचं स्पष्ट संकेत या आकडेवारीवरून आपल्याला मिळत आहे. म्हणजे यामुळे आर्थिक विषमता ही ग्रामीण भागामध्ये वाढली आहे हे सहज यातून स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये ही विषमता केवळ आकडेवारीत मर्यादित नाही, तर ती सामाजिक संरचनेतही परिणाम करत असते. गरीब शेतकरी कर्जफेडीच्या असमतेमुळे मानसिक तणावाखाली येतात, तर श्रीमंत शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ते अधिक नफा कमवतात. यामुळे ग्रामीण भागात असमानता वाढते आणि यातूनच सामाजिक असंतोष हा निर्माण होत असतो. पुढील तिसरा परिणाम आहे तो म्हणजे शेतकऱ्यापासून शेतीचे विस्थापन. शेतकऱ्याचे शेतीपासून विस्थापन हे कर्जबाजारीपणा आणि शेती तोट्याचे एक गंभीर परिणाम आहे. जेव्हा शेतकरी सतत तोटा सहन करत असतो आणि कर्जफेडीमध्ये असमर्थता असते, त्यावेळी शेतकरी तो शेती सोडून शहराकडे काय करतो, स्थलांतर करत असतो आणि या स्थलांतरामुळे ग्रामीण भागातील शेतीची उत्पादकता घटतेच आणि शहरी भागावरती अतिरिक्त लोकसंख्येचा ताण त्यामुळे पडत असतो. शहरी भागाकडे स्थलांतर करणारे बहुतेक वेळा हे कौशल्य नसणारे मजूर हे कामासाठी तिकडे जात असतात. यामुळे शहरामध्ये बेरोजगारी वाढते आणि झोपडपट्ट्याचे प्रमाण त्यामुळे वाढत असते. आता उदाहरण तुम्हाला सांगतो, मुंबई आणि पुणे सारख्या शहरामध्ये ग्रामीण भागातून स्थलांतरित झालेल्या लोकांमुळे झोपडपट्टीची संख्या तिथे खूप वाढलेली आहे आणि या परिस्थितीमुळे शहरी भागातील जे रिसोर्स आहेत त्याच्यावरती ताण येतो. तर त्याचबरोबर आरोग्य आणि स्वच्छतेच्या समस्या तिथे निर्माण होतात. त्याचबरोबर गुन्हेगारीचं प्रमाण त्यातून वाढत असतं. म्हणजेच ग्रामीण भागातील विस्थापनामुळे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येते, तसेच शेती सोडून जाणाऱ्या शेतकऱ्यांना स्थिर रोजगार मिळत नाही आणि परिणामतः आर्थिक असुरक्षता ही जास्तच वाढत असते.
अशा पद्धतीने आपण या भागामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाचे परिणाम, त्यामध्ये शेतकऱ्याची आत्महत्या, ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती कमजोर होणे व आर्थिक विषमतेत वाढ हे पाहिलेले आहेत. पुढील भागामध्ये आपण शेतकऱ्याच्या कर्जबाजारीपणावरती सरकारने केलेल्या ज्या उपाययोजना आहेत, या अनुषंगाने आपण बोलूया. धन्यवाद.